झणझणीत तिखट गावरान पालकाची भाजी बिना चिंच गुळाची करूयात का? चला तर मग. नमस्कार. आज आपण करतोय पळीवाडी तिखट झणझणीत गावरान पालकाची भाजी. साहित्य: 10-12 लसूण पाकळ्या, जिरे, 7-8 मिरच्या, 2 चमचे डाळीचं पीठ, शेंगदाणे आणि भिजवलेली डाळ. हे एवढं साहित्य आहे आणि आपल्याला लागणार आहे 1 गड्डी पालक. तर असा आपला 1 गड्डी पालक मी आधी निवडला आहे आणि धुवून 2-3 पाण्याने व्यवस्थित निथळून घेतला आहे. तो बारीक चिरायचा आहे आणि आपण कुकरमध्ये लावणार आहोत. चला तर मग. असा कुकरमध्ये बारीक चिरलेला पालक मी टाकला आहे. त्याला आता मी भिजवलेली डाळ टाकणार आहे. 15-20 मिनटं भिजवली आहे, जास्त नाही, कारण की ती आपली याच्याबरोबर शिजेलच ना. आत्ता या क्षणाला मी शेंगदाणे नाही घालत आहे, कारण शेंगदाणे घातले की मग घोटताना प्रॉब्लेम येतो. 1 ग्लास पाणी एवढं पुरेसं आहे. सगळं जरा मिक्स करायचं आहे आणि मग मी आता कुकर लावते आहे. शिट्ट्या करून 5-7 मिनटं शिजवायचं आहे. हे लसूण, मिरची आणि जिरं वाटलं आहे आणि आत्ता मी यात बेसन घालते आहे आणि असं पातळ मिश्रण करते. हे आपण केलं ना म्हणजे काय होतं की बेसन जेव्हा आपण डायरेक्ट घालतो ना अशा भाजीमध्ये, तेव्हा त्याच्या गुठळ्या खूप होतात आणि ते मोडायला खूप वेळ लागतो. म्हणून मी असंच मिक्सरमधून डायरेक्ट काढते. त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो आणि छान एकजीव होतं. हे माझी मदतनीस आहे. ती मला जरा मदत करते बऱ्याच गोष्टींना, तयारीला वगैरे. ती घोटते आहे आणि मी शूट करते आहे. एक दिवशी मी तिला पण शूटिंगमध्ये घेऊन यायला. छान घोटलं आहे तिने. आता फोडणी करायला घ्यायची आहे. हे कोल्ड प्रेस ऑइल आहे, त्यामुळे थोडंसं ते देखील भागतं. फार काही टाकायची गरज नाही. ऑलरेडी आपण जिरं वगैरे सगळं टाकलं आहे, पण थोडंसं नावाला म्हणून फोडणीला टाकूयात. आणि हिंग पण थोडं घालूयात. बाकी काही नको आहे आत्ता. लसूण वगैरे भरपूर आपण वाटणात घातला आहे. आता हे वाटण जरा परतून घेऊयात, कारण सगळं कच्चं आहे ना. थोडे 2-4 मिनटं परतून घ्यायचं कमी गॅसवर. हे झालं की आपण यात आपलं पालक घालूयात, शिजलेला, डाळ असलेला. आता बघा, हे पीठ मी ऑलरेडी मिक्स केल्यामुळे आहे ना आपलं काम बरंच वाचलेलं आहे. डायरेक्ट यात भाजी एकजीव होणार आहे. थोडंसं पाणी घालूयात. फार काही कामच लागत नाही. आत्ता जरा पातळ वाटतं, पण नंतर मग थोडंसं डाळीच्या पिठामुळे आहे ना भाजी आळते. थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पण धुवून घेऊयात. आता थोडं मीठ अंदाजाप्रमाणे घालूयात, किती लागतं आहे ते चवीनुसार. आणि आपलं कसं डन आहे. शेंगदाणे झालेत नाही का. आधीच टाकले असते ना तर मग त्याचे फार तुकडे झाले असते शिजवून घोटून. म्हणून थोडंसं आधी 10 मिनटं आधी टाकते आहे. आता 10 मिनटात आपली भाजी होणार आहे. एक उकळी आली की गॅस बारीक करायचा. थोडीशी मी हळद का टाकली आहे, कारण आहे ना कुठच्याही हिरव्या गोष्टीनं थोडा पिवळा रंग टाकला ना की तो ब्राईट होतो. नुसता हिरवट पांढरट होण्यापेक्षा थोडासा ब्राईट खूप छान लागतो. आणि समजा आपण दोडक्याचा ठेचा जरी केला, त्याला थोडीशी हळद घातली ना की मस्त ब्राईट होतो तो. त्यामुळे मी हे घालते. तुम्ही तेलात पण टाकू शकता बरं का. बघा असा ब्राईट कलर येतो नंतर हळूहळू. नुसतं काळपट हिरवा नको वाटतो भाजी खायला. एक उकळी आली की आता बारीक करायचं आहे आणि एक 5-7 मिनटं उकळले की भाजी झालेलीच आहे, कारण सगळं शिजलेलं आहे. फक्त आपल्याला एकजीव करायचं आहे आणि बेसन व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, एवढंच आहे. तर आपलं ऑलमोस्ट सगळं डन आहे. छान शिजवून घेऊयात. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भात कशाबरोबर देखील खाऊ शकता. फार घट्ट किंवा फार पातळ नाही. मी अशी मीडियम कन्सिस्टन्सीची करणार आहे. आपली भाजी डन आहे.
एवढं मला पुरेसं वाटतंय. तुम्हाला वाटतंय का? कारण नंतर ना थंड झाली की थोडीशी परत ते आळतेच बेसनामुळे. मग नंतर फारच घट्ट होते सुक्या भाजीसारखी. म्हणून आत्ताच थोडासा जरा रस ठेवायचा आहे. तर चला प्लेटिंग करून घेऊयात. कशी वाटली माझी भाजी तुम्हाला? यात आपण कोकम गूळ काहीच टाकलेलं नाही आहे, कारण ही गावरान झटक्याची तिखट भाजी आहे. कोकम गूळवाली देखील मी करते, पण ती वेगळी रेसिपी आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. माझ्या रेसिपीला फॉलो करा, लाईक करा, कॉमेंट करा, म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं. आणि जर ही भाजी ट्राय केली तर मला नक्की सांगा कशी वाटली ती. तर चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. माझ्या रेसिपी ट्राय करा. चला तर मग बाय.